तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संच ब 8वी मराठीचा पेपर असणार आहे. इयत्ता 8वीसाठी मित्रांनो 8वीची फायनल परीक्षा एकदम काठावर येऊन पोचलेली आहे. त्यासाठी मित्रांनो ह्या प्रश्नपत्रिका असणार आहे. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे 30 मित्रांनो, म्हणजे तुम्हाला थोडक्यात महाराष्ट्र शासनाची ही सराव प्रश्नपत्रिका असणार आहे. पायाभूत चाचणी 2017-18 इयत्ता 8वीची असणार आहे मित्रांनो. 2017-18चा हा पेपर असणार आहे. विषय मराठी लेखी असणार आहे. तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्याचे नाव, तुम्हाला ते नाव भरायचे आहे, शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, प्राप्त गुण, 50 मार्काची प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. हजेरी क्रमांक, तुकडी सर्व तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो ते प्रश्न एक दिलेला आहे, शब्द ऐकून लिही. म्हणजे तुम्हाला सर 10 शब्द सांगते, त्या थोडक्यात तोंडी परीक्षा असते मित्रांनो. 10 शब्द तुम्हाला हे असे ऐकून लिहायचे असतात, तुम्हाला माहितीच असते. त्यानंतर मित्रांनो इथे संच ब दिलेला आहे. प्रश्न 2 ते 4 साठी हा उतारा दिलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, तो तुम्हाला वाचायचा आणि थोडक्यात त्याची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न 2, 3, 4 साठी हा उतारा असणार आहे. तुम्ही पाहू शकता, स्वच्छ पाणी कोण आणत होते? योग्य पर्यायाला गोल करा. योग्य पर्यायाला गोल करायचं मित्रांनो. स्वच्छ पाणी कोण आणत होते त्याला मित्रांनो उतारा वाचून तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर मित्रांनो संच ब दिलेला आहे. प्रश्न 5 ते 7 साठी हा उत्तर असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो घाईघाईत आपण थोडक्यात उत्तरा पाहिलाच नाही, तर थोडक्यात तुम्हाला उत्तरा दाखवून देतो. जर तुम्हाला याची PDF लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा, मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल मित्रांनो. तर उत्तराचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. त्यानंतर आपण आपला दुसरा उत्तरा पाहून घेऊया. प्रश्न 5 ते 7 साठी हा उत्तरा असणार आहे. तर बघितला मित्रांनो, हा आहे प्रश्न 5 आणि 6 इथे दिलेला आहे. प्रश्न 5 1 मार्कासाठी असणार आहे आणि प्रश्न 6 2 मार्कासाठी असणार आहे. यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर हा 7वा प्रश्न देखील उतार्यावर असणार आहे मित्रांनो. 2 मार्कासाठी सोमत असणार आहे थोडक्यात. त्यानंतर प्रश्न 8 ते 10 साठी ही कविता आहे मित्रांनो. ती तुम्हाला वाचून त्याच्या खाली उत्तरे लिहायची आहेत मित्रांनो. 8, 9, 10 साठी याच्यावर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तुम्ही पाहू शकता 8, 9, 10 हे प्रश्न त्या कविते विचारले आहेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता प्रिव्हियस कविता कशी असणार आहे ती. त्यानंतर प्रश्न 11, 13 साठी पुन्हा एकदा उत्तरा दिलेला आहे. त्यानंतर 11, 12, 13 साठी 3 प्रश्नांसाठी हा उत्तर असणार आहे. तुम्ही पाहू शकता 11, 12 आणि 13 या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या वरील उत्तराच्या आधारे लिहायची आहेत मित्रांनो. तो उत्तरा पाहिला नसेल तर पुन्हा एकदा दाखवतो, स्क्रीनशॉट मारून घ्या. थोडक्यात मित्रांनो वेळ कमी आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा फास्ट होत आहे. त्यानंतर खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव म्हणून दिलेले आहे मित्रांनो. ते दिलेल्या सूचनेनुसार तुम्हाला मित्रांनो वाचता येतं, त्यामुळे थोडक्यात प्रश्नपत्रिका दाखवून देतो. तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका वाचल्यावर नक्की कळेल, कारण जर एक्सप्लेन करत राहिलो तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यामुळे तुमचा वेळही खूप जाईल त्यामध्ये. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवून देतो पूर्ण.